नमस्कार. सुवर्ण स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रकट दिनाच्या निमित्ताने आज आपण स्पेशल शेगाव कचोरी करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी मी दाखवणार आहे. चला तर आपण सर्वप्रथम काय करायचं, आवरणासाठी मैदा मळायला घेऊया. त्यासाठी काय काय साहित्य लागले ते पाहूयात. 2 वाटी मैदा घेतला. चवीनुसार मीठ, या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ टाकले आणि 1 पळीभर तेल टाकले. तेल आपल्याला गरम करायचं नाही, साधं आपण जे वापरातलं तेल आहे तेच तसंच ओतायचं, घालायचं आणि मैदा मळून घ्यायचा. जास्त घट्ट पण मैदा मळायचा, रिलसर मळायचा नाही. कचोरी आपल्याला व्यवस्थित करता येईल अशा पद्धतीने आपण छान मैदा मळून घ्यायचा. बघू शकता मी अशा पद्धतीने मैदा मळून घेतला. आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करायला घेऊया. त्यासाठी या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर घेतली. आपल्याला थोडंसं लिंबू लागणार आहे. लसणाच्या साधारण 10-15 पाकळ्या घेतल्यात मी सोलून. 1-2-4 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा. थोडंसं आलं घेतले. आता मसाल्यामध्ये आपल्याला 2 चमचे धने घ्यायचे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं आणि 1 वाटी बेसन. आता या ठिकाणी भांडं तापत ठेवले. त्याच्यामध्ये मी धने टाकले, जिरे टाकलं आणि बडीशेप. आता हे आपण छान मंद आचेवर भाजून घ्यायचं. जास्त करपून द्यायचं नाही, कारण हे मसाले लगेच करपणारे असतात. त्यामुळे बारीक घ्यायचं, सावकाश आपल्याला परतून घ्यायचे. आणि हे मसाले आता गार झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. हिरवा मसाला करायला घेऊया. या ठिकाणी मिरच्या, कोथिंबीर, लसूण, आलं हे सगळं आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. जास्त बारीक नाही करायचं, ओबडधोबडच करायचं, कारण मिरची जास्त बारीक वाटली की आपल्याला खूप तिखट लागलं. अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले. आता एका तापलेल्या भांड्यामध्ये मी 2 पळी तेल घातलं. त्याच्यामध्ये जिरं टाकायचं अर्धा चमचा आणि आपला वाटलेला हिरवा मसाला घालायचा आणि तो तेलात छान परतून घ्यायचा. मसाला जेवढे आपण तेलात परतू ना ते चवीला चांगले लागतात, खमंग असं चव येते खायला. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि तीसुद्धा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे. आता आपला हा कचोरी स्पेशल मसाला आहे तो आपण आता तेलामध्ये टाकायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक गॅसवर हे सगळे मसाले परतून घेतलेत. त्या ठिकाणी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. या ठिकाणी तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर काळा मसाला टाकला तरी चालेल. लाल मिरची पावडर टाकायची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि 1 चमचा साखर टाकायची. आणि आता याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आणि ते तेलात छान परतून घ्यायचा मसाला. चवीनुसार मीठ घालायचं. या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ टाकले. सगळं छान परतून घेतलं तेलात. आता आपलं मिक्सरचं भांडं आपण ह्याच्यामध्ये धुवून टाकलं. थोडंसं पाणी घालायचं होतं तर मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं आणि ते पाणी इथे वापरलं. आता लिंबू चवीनुसार टाकायचं. या ठिकाणी मी थोडंच लिंबू टाकलं, कारण जास्त लिंबूचा मसाला आपला थोडा आहे, त्यामुळे लगेच आंबट होईल जास्त टाकलं तर. आपण अगदी झटपट थोडक्यात कशा कचोरी होतील ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे मसाला पण या ठिकाणी मी थोडा केला. आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हा मसाला व्यवस्थित कालून घ्यायचा. या ठिकाणी मी गॅस बंदच केलेला आहे. आता हा मसाला व्यवस्थित हाताने कालून घ्यायचा आणि असे गोळे तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण गोळे तयार करून घ्यायचे. असे गोळे करून घेतले की आपल्याला कचोरी पटकन बनवता येते. आता आपण मैदा आपला छान भिजला, तो सुद्धा जरासं तेल टाकायचं आणि व्यवस्थित मऊ करून घ्यायचा. बघू शकता मी अशा पद्धतीने मऊ करून घेतला. आणि एवढ्या साईजचे आपल्याला जसे पाहिजे तशा ह्याच्यापाने आपण गोळे करायचे. मी ह्या साईजचे गोळे केले. साधारण आपले किती गोळे होतात हे बघायचं आणि त्या हिशोबाने आपण गोळे करून घ्यायचे. सगळे गोळे एकदम करून घ्यायचे, म्हणजे कसं आपल्याला कचोरी पटकन केली जाते आणि तळायला पण मग सोपी जाते. तर अशा पद्धतीने मी कचोरी करते. बघू शकता माझ्या 2-3 तयार झाल्या. तर एक तुम्हाला दाखवते, अगदी सावकाश तुम्हाला समजण्यासाठी या पद्धतीने मी दाखवते. आपण लाडूची पाळी करतो ना त्या पद्धतीने असं गोळा असं बोट दाबून आपण करून घ्यायचं. खाली जाडसरच ठेवायचं आणि वरती थोडं पातळ करायचं. आणि हा आपण मसाल्याचा गोळा तयार केला ना तो याच्यामध्ये घालायचा आणि हलक्याशा हाताने असं दाबून त्याचं आपली वरची पातळ पाळी ना ती अशी जुळून घ्यायची. बघू शकता मी अशा पद्धतीने ते घातलं. आता आपण मोदक लाडू करतो त्या हिशोबाने आपण वरची पाळीचं तोंड दाबत जायचं आणि अशा पद्धतीने तोंड बंद करायचं. बंद करताना आपले कुठे थोडी फर्स्ट उघडी राहिले का ते बघायचं, कारण उघडे राहिले ना की तेलात टाकले की त्याचा मसाला बाहेर पडेल. त्या हिशोबाने आपण त्याचं तोंड बंद करायचं आणि हाताने हलकंसं थोडीशी दाबून आपण ती कचोरी तयार करायची. बघू शकता ह्याला लाटायचं नाही, काय नाही, हलकंसं असं करून घ्यायची, प्रेस करायचं हळूहळू. अशा पद्धतीने मी ह्या कचोऱ्या केल्यात. बघू शकता अगदी साधी सोपी पद्धत आहे माझी. आता आपल्याला तेल टाकलं त्याच्यामध्ये आपण कचोरी टाकायचे. हलक्याशा तेलात सोडायच्या आणि त्या तळून घ्यायच्या. आणि तुम्हाला जसं जमल तर मी 1-2 टाकल्या तरी. या ठिकाणी मी 3 टाकल्या. बघू शकता किती मस्त कलर आला आहे आणि असे बारीक बारीक फुगे पण आले. असे अगदी बाजारात मिळते त्या पद्धतीने आपले फुगे छान आलेत कचोरीला. बघू शकता अगदी सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने आपली कचोरी तयार झाली.
आता ही मी तोडून दाखवते. तोडून पण सुद्धा अगदी हलक्या हाताने तोडली जाते. बघू शकता मसालासुद्धा कसा मस्त दिसतोय आणि चवीलासुद्धा असा खूप छान लागतं. तर कशी वाटली आपली कचोरीची रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या सुवर्ण स्वादिष्ट रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.